राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरदचंद्र पवार गटाची सभा या ठिकाणी पार पडली. काय चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला? आज खऱ्या अर्थानं हा मीटिंग घेण्याचा उद्देश की काल नूतन अध्यक्षांनी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगला आमच्यासारख्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं नाही, बोलवलं नाही. त्यामुळे आज आम्ही या इथं तात्काळ मीटिंग घेऊन आमची भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही 23 तारखेला पवार साहेबांच्या घरी मुंबईला सिल्वर ओकला भेटलो. ते भेटताना मी स्वतः होतो, आबा कांबळे होते, ॲडव्होकेट पवन गायकवाड होते, पुजारी वकील होते. तर आम्ही सर्वजण भेटून पवार साहेबांना मोहोळ तालुक्याची खरी परिस्थिती सांगितली आणि ती परिस्थिती आमची ऐकून घेतल्यानंतर पवार साहेबांनी तत्काळ या तालुका अध्यक्षाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की ही जुनी कार्यकर्ते आमचे मोहोळमधील राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम ह्या पोरांनी केलेला, ह्यांना विचारात घेऊन आपण सर्व भूमिका स्पष्ट कराव्या. पण या अध्यक्षांनी पवार साहेबाचा सुद्धा आदेश मानला नाही. पवार साहेबाच्या सुद्धा आदेशाला ह्यांनी धुडकावरून आपल्या मनमानी कारभार करून आपल्याला जे साध्य करायचं आहे तो अजेंडा घेऊन ह्यांनी या तालुक्यात वेगळं राजकारण करण्याची ह्यांनी एक प्रथा चालू केलेली आहे. जर तुम्हाला पवार साहेबाचा आदेश मान्य नसेल तर तुम्ही आम्हाला तालुका अध्यक्ष म्हणून आम्हाला सुद्धा मान्य नाही. आज आपल्या मीडियासमोर आमची भूमिका स्पष्टपणे सांगतो. ह्यात महिला तालुका अध्यक्ष आमच्या ताई संगीताताई पवार आहेत, मी विधानसभा अध्यक्ष आहे, आबा कांबळे हे कार्याध्यक्ष आहेत, रियाजबाई हे ग्राउंडला काम करणारे आहेत, पवन गायकवाड हे आमचे प्रदेशावर काम करणारे आहेत, विठोबा पुजारी हे युवकचे तालुका अध्यक्ष. म्हणजे सर्व पदाधिकारी एकीकड आणि तालुका अध्यक्षच फक्त एकीकड. आणि ह्या तालुका अध्यक्षानं फक्त अनगरची माणसं घुसवून किंवा उमेश पाटलाची माणसं घुसवून ही राष्ट्रवादी पूर्ण पवार साहेबाची संपवण्याचा प्रयत्न ह्या नूतन तालुका अध्यक्षाने केलेले आहे. त्याला आम्ही पवार साहेबांना ही पत्र देखील काल तत्काळ पाठवलेलं आहे. ह्या पत्रावर पवार साहेब लवकरात लवकर, त्यांच्या पीएचा मला फोन आलता सतीश राऊत म्हणून, त्यांनी मला असं सांगितलं की लवकरात लवकर आपल्या पत्राचा विचार केला जाईल. मी पवार साहेबासमोर ह्या विता सगळ्या मांडलेल्या आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही पवार साहेबाचा आदेश मानत नसेल तर आम्ही तुम्हालाही मानू शकत नाही. मग त्यामुळे जी ही तुम्ही मॅनेजमेंट तालुक्यात राजकारण करता ही कुठं तर थांबलं पाहिजे आणि तुमचं ही मॅनेजमेंट राजकारण आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते कधीही सुद्धा चालू देणार नाही. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस आमचा जीव जरी गेला तर आम्ही तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही पवार साहेबांची राष्ट्रवादी, शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानं खरी तर ही राष्ट्रवादी आजपर्यंत आहे आणि ही राष्ट्रवादी खरी जिवंत ठेवण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. तुम्ही आम्हाला मिटिंगला बोलवलं काय नाही काय, किंवा तुम्ही पद दिली काय नाही काय, आमची पवार साहेबाबरोबर ओळख हीच सगळ्यात मोठं आमचं पद आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला अशा कुठल्याही ह्याला न जुमानता आम्ही आमच्या पवार साहेबांचा विचार तळागाळापर्यंत तालुक्यात पोचवण्याचं काम आम्ही करणार आहे. धन्यवाद.